उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट HSRP बसवण्यासाठी वारंवार मुदतवाढ देऊनही जिल्ह्यातील तब्बल 6,62,000 वाहनधारकांनी अद्याप प्लेट बसवली नाही। त्यामुळे RTOकडून 1 जुलैपासून स्वतंत्र दंडात्मक कारवाई सुरू असतानाच आता शहर वाहतूक शाखेनेही HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाईचा फास आवळला आहे। शहरातील विविध मार्गांवर बसवलेल्या 331 CCTV कॅमेऱ्यात HSRP विना वाहन आढळल्यास संबंधित वाहनधारकाला थेट 1,000 रुपयाचा दंड केला जाणार आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर HSRP बसवण्यासाठी अंतिम मुदत 30 जून 2026 रोजी संपली। त्यामुळे 1 जुलैपासून मोटार वाहन कायद्यानुसार प्रादेशिक परिवहन विभागाकडून HSRP नसलेल्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे। 2 दिवसांपूर्वी परिवहन आयुक्तांनीही आढावा बैठक घेऊन कारवाई अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या आहेत। दरम्यान शहर वाहतूक शाखेकडून शहरात वाहतूक नियमभंगाविरोधात नियमित कारवाई केली जात आहे। या मोहिमेत आता HSRP नसलेल्या वाहनांवरही स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्यात आले असून वाहतूक अंमलदारांसोबतच शहरातील 331 CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे।